यस थँक्यू मच्छिंद्र सर, थँक्यू दिनेशजी पाटील. 4व्या मैदानाच्या दिशेने जिथे मात्र या स्पर्धेचा पहिल्या रजनीतील आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना अनुभवतोय. खऱ्या अर्थानं आज रजनीतला ही पहिली रजनी आहे आणि पहिली रजनीमध्ये काही नियम सांगणं गरजेचं आहे. कारण आजकाल ना प्रसाद सर खेळ चालतो बाईकचा आणि बाईकचा खेळ नाही तर बाईकचा बाजार होताना आपण अनेक वेळा पाहिला. त्याच्यामुळे स्पर्धेचा नियम आहे सुपर फाईव्हला संघ एकदा पोहोचला की धावांचं काउंट डाऊन बंद केलं जाईल. त्याच्यामुळे 3 सामने जे तुम्ही पहिले खेळणार त्याच धावा मोजल्या जातील, तेच विकेट्स मोजले जातील. त्याच्यामुळे याची नोंद घ्या. नंतर धावांचा काउंट डाऊन धीरज दादा कोणत्याही प्रकारचं मोजलं जाणार नाही. पहिल्या 3 सामन्यामध्ये धावा आणि विकेट्स फक्त काउंट केल्या जातील. सिरीजसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी आणि विकेटसाठी 5 पॉइंट्स असतील याची नोंद घ्या. धन्यवाद. सूचना संपली. धन्यवाद. मॅचला सुरुवात होतीये. पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट आपण चेंडू येताना पाहिला. गवताला झिंझिंडे आणणारा फटका होता पण इथे मात्र फटका फसला. पहिलाच खेळाडू इथे मात्र धावबाद होतोय. ऋतिक गरत इथे मात्र एक सांघिक सफलता प्राप्त करतोय. जयेंद्र पाटील हा मात्र धावबाद झाला. विकास बाद झाला जयेंद्र सोबत असणारा. जय हनुमान खारकोपर आणि जय हनुमान वाघिवली या 2 संघांमध्ये सध्या आपण या स्पर्धेचा दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना एन्जॉय करता. या अगोदरचा एक क्रिकेट मधील चित्तथरारक दृश्य पाहायला मिळाला. बेलपाडा विपक्ष मोराबे या 2 संघांमध्ये झालेला सामना. एवढंच म्हणता येईल त्या सामन्याबद्दल. शेवटच्या घावामध्ये जेव्हा एखाद्याचे 2 तुकडे होतील याचा अर्थ असा नाही की पहिले गाव चुकीचे होते. सुरुवात ही पहिल्यापासूनच चांगली झाली होती. मग दयानंद असेल, त्यानंतर विनायक असेल, त्यांनी केलेली फटकेबाजी आणि उभा केलेला स्कोर, पण त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षकांनी केलेली कमालीची कामगिरी आणि गोलंदाजाने केलेली कंबर कसून गोलंदाजी बेलपाडा संघाला आता मात्र तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला लावणार आहे. शुभेच्छा त्यांना पुन्हा एकदा देऊया. आपण तिसऱ्या सामन्यासाठी सध्या मैदानामध्ये आपण ही मॅच एन्जॉय करूया जिथे मात्र ऋतिक गरत यावेळेस मात्र स्वीप करण्याचा हा प्रयत्न होता. निर्धावाला ही गोलंदाजी खऱ्या अर्थानं साकारणारी असणारा विकास गावंड जो मात्र बाद झाला. जयेंद्र पाटील आणि राजेश पाटील अशी रतेश जे मैदानामध्ये सध्या फलंदाजीसाठी आहेत. फुल टॉस होता. यावेळेस मात्र बॅटच्या बाहेरील कडेला मात्र लागून चेंडू फ्लाय स्लिप मध्ये गेला. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्येला अखेर मात्र सुरुवात होताना दिसते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होती 1-1. 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील हा सामना सध्या आपण मैदानामध्ये पाहता. जय हनुमान खारकोपर विपक्ष जय हनुमान वाघिवली. यावेळचा चेंडू स्ट्रेट टू बॉलर खेळला जातोय. चेंडूवरती पोहोचण्या अगोदर चेंडू मात्र 1 बाउंड सीमा पार करतोय. चौकार आला. लॉंग ऑफ रिजन मध्ये आलेला हा पहिला चौकार या सत्रातील आपण पाहतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 1 बाद 5. यावेळचा चेंडू लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू. पंच पुन्हा एकदा मात्र बाविस्कर सर इशारा देताना दिसत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती 1 बाद 6 धावा. बाद होणारा खेळाडू विकास गावंड जो धावबाद झाला. यावेळचा चेंडू खूप चांगला एक फटका आलाय. क्रिकेटचा दर्जा दाखवणारा फटका म्हणावा लागेल जो बरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर व शॉर्ट सिलिव्हर ऑफच्या मधून चेंडू खेळून काढला आणि चेंडू आला लॉंग ऑफला सीमा पार. चौकार 4 मिळाल्या जात आहेत आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या होतीये 10 धावा. पहिलं षटक चालू आहे. 10 धावा होत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये तो झालेला फेरबदल आपण पाहतोय सध्याच्या घडीला. यावेळेस मात्र ऑन साइडला डीप मिड विकेट कडे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत आणि विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू जो मात्र झेलबाद झाला. आपण पाहू शकाल या अगोदर काय घडलं. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक
अगदी स्ट्रेट घेतला आणि लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक काढला आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षक लावला डीप मिड विकेटला. आणि त्यानंतर बॅट्समन चेंडू ज्या पद्धतीने खेळला ना तिथे मात्र रतेशला मात्र फसवण्यात आलं. सलग 2 चेंडू 2 विकेट्स 2 चौकार लगावल्यानंतर ऋतिक घरतनं टाकलेला शेवटचा चेंडू मात्र बॅट्समन रतेशला मात्र मैदानातून बाहेर जाण्यास भाग पाडतोय. पहिलं षटक संपलं. 10 संख्या होती. 1 बाद 10 धावा. नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतोय आकाश गावंड, ज्याला अगोदरच्या सामन्यामध्ये आपण 23 धावा खर्च करताना एका षटकामध्ये पाहिला होता. तो आकाश आला फलंदाजीसाठी. वाघिवली विपक्ष खारकोपर अशी मॅच आपण सध्या पाहतोय. तर मैदानामध्ये आपण पाहतोय दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज वापरला जातोय खारकोपर संघ. जय हनुमान खारकोपर संघाच्या वतीनं हर्ष मसाये गोलंदाजाचं नाव आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिला हर्षल ठाकूर याला मॅन ऑफ द मॅचचं बक्षीस घेताना आपण पाहिला होता. आउटसाइड ऑफ स्टंप फुलटॉस चेंडू होता. चेंडू अगदी गवताला झिंजण्याचा फटका लॉंग ऑफ कडे चालला. 1 मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. सीमारक्षक दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू उचलेपर्यंत पूर्ण झाल्या 2 धावा. तिथे सुद्धा हर्षलचा धावसंख्या होतीये 12 धावा. दोस्ती चषक आपण एन्जॉय करताय. एकीकडे रिव्हर्स स्ट्रोक करण्याचा हा प्रयत्न आहे. 2 क्षेत्ररक्षकांना चकून चेंडू डीप बॅकवर्ड कडे चाललाय. सरते शेवटी शेवटच्या क्षणाला चेंडू सीमारेषेच्या लगत अगदी अडला जातोय. तुर्तास तेवढ्या वेळेमध्ये 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे 14 वरती. 14 धावा होताना दिसत आहेत. मध्यरात्र सध्याच्या घडीला 1:25 झालेत आणि विद्यार्थी दशेमध्ये असणारे काही क्रिकेट वेडे अजूनही स्पर्धा पाहताना दिसत आहेत. अर्थात निलेशजींचे चिरंजीव आहेत. येणाऱ्या काळामध्ये उल्वेनोड परिसरातील खऱ्या अर्थानं आणखी एक आपण ज्याला म्हणूया निलेशजींचं राजकीय वारसा वसा आणि वारसा चालवण्यासाठी जे एक चिमुरड बाल आहे ते सध्या अजूनही स्पर्धा पाहण्यासाठी इथे उपस्थित आहे. निर्धाव चेंडूवाला चांगली गोलंदाजी साकारत असताना मैदानामध्ये आपण हर्ष मसायला पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत रिलीज केले. त्यामध्ये 4 धावा खर्च केल्यात. एकही सपोर्ट आतापर्यंत मिळाले नाही. पण तो ओव्हरऑल परफॉर्मन्स त्याचा आतापर्यंत पाहिला तर चांगला म्हणावा लागेल. यावेळचा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू शॉर्ट पॉइंट कडे आला. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. पंचांचा इशारा आहे तो लेग बायच्या स्वरूपात मिळणार सिंगल. धावसंख्या होत आहेत 2 बाद 15 धावा. लो स्कोरिंग मॅचेस आजच्या रजनीमध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळाल्या आणि त्यामध्ये एक वेगळी चुरस सुद्धा असते. यावेळेस मात्र मिसजज झाला बॅट्समन. असं वाटलं होतं चेंडू लेग स्टंपच्या बाहेर निघून जाईल आणि इथे मात्र अगदी लेग स्टंपच्या बरोबर मुद्द्यामध्ये चेंडू टाकला आणि मात्र बॅट्समनचं फर्निचर डिस्ट्रॉय करून जाणार हा चेंडू होता. हर्ष मसाईनं केलं का एक्झॅक्ट आपण पाहूया पुन्हा एकदा एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये काय घडला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्यामध्ये थोडासा वेगवान गोलंदाज अगदी 100 डिग्री मध्ये ज्या पद्धतीनं स्वतःला सावरत ज्यानं गोलंदाजी केली आणि मात्र फार महत्वाचा विकेट प्राप्त केला. सत्य शेवटी तिसरा खेळाडू आता मात्र बाद झाला. ऋतिक घरत याच्या गोलंदाजी होती. 2 विकेट्स मिळाल्या होत्या. एक सांघिक होती एक वैयक्तिक. तदनंतर मात्र हर्ष मसाय षटकातील 5व्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय. अशा प्रकारे धावसंख्या होती ती म्हणजे 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 15 धावा. नवीन बॅट्समन आला. नाव आहे महेश मोहिते. यावेळचा चेंडू सुद्धा निर्धावाला. एका यशस्वी षटकाची सांगता होताना दिसतोय हर्ष मसाय जो एकेरी आकड्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या देतोय. धावसंख्या होतीये ती म्हणजे 2 बाद 15. हर्ष मसायने खर्च केलेल्या दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा. विकेट प्राप्त केली एक यशस्वी षटक म्हणावा लागेल. सक्सेस ओव्हर म्हणावी लागेल. गोल्डन षटक म्हणावा लागेल.
कारण मर्यादित टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये 10 किंवा 10 पेक्षा कमी धावा देऊन जेव्हा एखादा गोलंदाजी करतो तेव्हा ती गोलंदाजी चांगली म्हटली जाते. आणि इथे तर मसाईने फक्त 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी साकारली जाते. तिसरं षटक पाहूया कोणता गोलंदाज यावेळेस मात्र वापरला जाईल. चला विशेष सूचना, जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका अशी विशेष सूचना असेल ती म्हणजे जय हनुमान खारकोपर संघाला आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून घरबसल्या स्पर्धा पाहणाऱ्या, घरबसल्या असतील अर्थात ऑफिसमधून स्पर्धा पाहणाऱ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. या साई एकविरा इव्हेंट सध्याच्या घडीला खूप चर्चेमध्ये असणार, खूप पसंती दिली जाते. याचं कारण आहे स्वतः सिद्ध व्हा, प्रसिद्धी आपोआप मिळत जाईल. प्रचंड मेहनत घेतली संदेश शेळके आणि त्यांच्या सर्व टीमने आणि आज प्रत्येक इव्हेंटसाठी आणि या परिसरामध्ये होऊ घातलेल्या प्रत्येक टेनिस क्रिकेटसाठी ज्यांना मागणी असते थेट प्रक्षेपणासाठी असा आई एकविरा इव्हेंट सध्या ही स्पर्धा कव्हर करताना दिसतंय. शुभेच्छा त्याला देऊया मॅचच्या दिशेने. हर्ष ठाकूर यावेळचा चेंडू आहे मिस टायमिंग, चेंडू फ्लाय स्लिप कडे चालला. तोपर्यंत सिंगल मिळते लेग बायच्या स्वरूपात. धावासंख्या 1 ने वाढते. धावासंख्या होती 16 धावा. धावासंख्या होती 16. पहिलं षटक 10 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि तिसरं षटक सुरुवात होते लेग बायच्या स्वरूपात सिंगलने. हर्षद ठाकूर सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आपल्या गावाला रिप्रेझेंट करतो असं म्हणेन. या खेळाडूचं नाव आहे हर्षद. स्लोवर चेंडू यावेळेस मात्र हाफ टॅकर करण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र लॉंग लेग कडे खेळला जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी पोहोचण्या अगोदर चेंडू सीमापार ओलांडतोय. सीमा ओलांडतोय चेंडू गेलाय सीमापार. चौकार. 4 मिनिटात आणि या चौकाराच्या साह्याने धावसंख्या होती 20. येणाऱ्या आगामी काळामध्ये 22, 23, 24, 25 मार्च रोजी निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपड आयोजित सतीश केडी पुरस्कृत निशांत चषकाचं आयोजन डे नाईट फॉर्मॅट मध्ये असेल आणि ही स्पर्धा सुद्धा कव्हर करण्यासाठी आई एकविरा इव्हेंटचं खऱ्या अर्थाने या टीमची निवड झाली आहे. ही असते वाढती मागणी. मिस होतोय यावेळेस मात्र निर्धाव आला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 20 धावा. आपल्या शेतात काय पिकतंय त्यापेक्षा बाजारात काय विकते याला जास्त महत्व आहे. आई एकविरा इव्हेंट संदेश शेळकेने हिरलंय मार्केटमध्ये कोणत्या गोष्टीची जास्त मागणी आहे आणि ती खऱ्या अर्थानं तो सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आणि म्हणून आज आई एकविरा इव्हेंट हे नाव फार मोठं होताना दिसतं. फॉलन थ्रो मध्ये पुन्हा एकदा चेंडू अडवला जातोय. हर्षद ठाकूर कमबॅक करतो. एक चौकार खाल्यानंतर पुन्हा एकदा त्याने थांबवलाय. फलंदाजांना शांत बसवणारी गोलंदाजी सध्या साकारली जाते. धावसंख्या स्थिर आहे 20 धावा. 3 बाद 20 धावा. जयेंद्र पाटील अजूनही मैदानामध्ये जो सलामीला आला आणि 5व्या क्रमांकावरती असणारा महेश मोहिते जो सध्या 4 चेंडूमध्ये एक चौकार लगवत स्ट्रायकर म्हणून ज्याला आपण सध्या पाहतोय. यावेळेस मात्र थोडासा स्लोवर चेंडू स्क्वेअर कटचा फटका डीप बॅकवर्ड कडे चेंडू जातो आणि जाता जाता चेंडू निघून गेलाय सीमा पार. चौकार. 4 मिळाल्या जातात आणि एखाद्या स्टेडियम मध्ये प्रेक्षक लाडका प्रेक्षक एखादा बोगा वाजवतो त्या पद्धतीने आवाज येताना दिसतोय. रात्रीच्या सुमारास अजूनही हे दर्दी प्रेक्षक असताना या स्पर्धेला एन्जॉय करताना आपण पाहताय. धावसंख्या चौकाराच्या साह्याने पोहोचली 24 वर. 24 लाईव्ह इव्हेंट्स माफ करा टोटल स्कोर मोजून 24 होत आहेत. मिस टायमिंग होतो. यावेळेस मात्र चेंडू एक धाव पूर्ण केली जाते. धावांसाठी धावाधाव सध्या मैदानामध्ये चालू आहे. रात्रीच्या सुमारास सध्याच्या घडला पण ही स्पर्धा पाहतोय. असं म्हटलं जातं दिवसा घडणाऱ्या घटनांची नोंद रात्रीच्या गर्भात केली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये रात्री खऱ्या अर्थानं निसर्ग निर्मित ही तुम्हाला तुमच्या देहाला आराम करण्यासाठी असते परंतु आपण कुठेतरी निसर्गावरती केलेलं अतिक्रमण आहे. त्यामुळे कधी कधी तुमचा सुद्धा बॉडी बॅलन्स होणारच. समतोल हा जाणारच. बिघडलं जातं कधी कधी. हरकत नाही. पण सध्या मैदानामध्ये आपण जाऊया. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होतीये 3 बाद 25 धावा. शेवटचं षटक सध्या आपण ऑनस्क्रीन पाहू शकाल. VIP डायज खूप मोठी स्पर्धा, एक प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. या स्पर्धेचे प्रणेते सध्या आपण VIP डायज वर पाहताय.
निलेशजी खारकर साहेब, तदनंतर धीरजजी ओवळेकर व शैलेशजी भगत आणि त्यांच्या समवेत सावलीप्रमाणे वावरणारे त्यांचे सर्व मित्र. आणि म्हणूनच किशोरजींना सुद्धा आपण पाहू शकाल, शिवाजीनगर 40+ मास्टरचे माजी संघ यशस्वी संघनायक ते सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करताना दिसत आहेत. यावेळचा चेंडू लेग एसटी सोडून जाणारा चेंडू, डावी एसटी सोडून जाणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलाय. धावा संख्या होती आहे 26 धावा. 26 धावा होताना दिसत आहेत. खूप चांगलं क्रिकेट सध्या आपण एन्जॉय करताय. औचित्य आहे माजी खासदार व आमदार चषक 2025 या 10व्या पर्वाचा. चेंडू शॉर्टलेकडे आलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येऊन चेंडू अडवतोय आणि कल्पक बुद्धीने डायरेक्ट हिट केलं जात आहे. बाकीचं काम यष्टी रक्षकाने पूर्ण केलंय. धावचीची संधी होती आणि थर्ड अंपायर रेफर केला जातोय. एक पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी ही मात्र जोखीम उचलली. पाहूया काय घडलंय. DRS वापरला जातोय पंचांच्या वतीनं. दीपकजी बोराडे सर इथे मात्र थर्ड अंपायर साठी जज करत असताना आई एकविरा लाईव्ह टीव्ही इव्हेंट जी सध्या त्यांचे टेक्निशियन पूर्ण टीम वर्क करतोय. एक्झॅक्ट काय घडलंय ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये पाहिलं जाईल आणि लास्ट मुवमेंटला आमच्यापर्यंत इशारा आलाय बॅट्समन आउट. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट लेग मध्ये अतिशय वेगाने आला. चेंडू उचलून डायरेक्ट फेकी केली आणि आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन एक्झॅक्ट काय घडलं. क्षेत्ररक्षक धनेश भोईर होता. टीम वर्कचं उत्तम पुन्हा एकदा उदाहरण धनेश भोईर. ज्यानं मात्र आणखी खेळाडूला बाद करण्यामध्ये, धावबाच्या स्वरूपात बाद करण्यामध्ये आपली चपळाई दाखवली. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतो. नाव आहे रोहित पाटील. 6व्या क्रमांकावरती आला रोहित. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 बाद 27 आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर आहे, हाणामारी होईल आणि अशा परिस्थितीमध्ये तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचायचं असेल तर प्रयत्न हे मात्र शर्तीचे करावे लागतील. टॉप मध्ये जायचं असेल तर नॉन स्टॉप तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो आणि सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल खारकोपर विपक्ष वाघिवली अशी मॅच सध्या आपल्याला रंगली जाते. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आहे. हा ट्रॅकर यावेळेस मात्र टाकण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मात्र यष्टी रक्षक हर्षल ठाकूर पुन्हा एकदा आपलं कौशल्य पणाला लावत मैदानामध्ये यष्टी रक्षण करत असताना खेळाडू क्रमांक 6 खेळाडू झालाय धावबाद. 5वा खेळाडू मात्र बाद झाला. बॅट्समन स्टेप आडून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टी रक्षक हर्षल ठाकूर. सध्याच्या घडला मी म्हटलं होतं खारकोपर टेनिस क्रिकेटला ग्रामीण फॉर्मॅट मध्ये सध्याच्या घडीला जो नाव रिप्रेझेंट करतोय, जे नाव आहे हर्षल, ज्याला पुन्हा एकदा मात्र आपला स्किल दाखवण्याचा प्रयत्न केला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतोय. धावसंख्या आहे 27 धावा. मयूर मोहिते आला, महेश मोहिते गेला, रोहित पाटील गेला, आकाश गावण, रितेश पाटील व विकास गावण हे मात्र बाद झाले खेळाडू. जयेंद्र पाटील जो सलामीला आलाय तो अजूनही मैदानामध्ये आहे. 7 मध्ये ज्यानं 5 धावा केल्यात. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या होती 28 धावा. शेवटचं षटक आयुष गोंधळी हा गोलंदाज आहे. थोडीशी स्लोवर डिलिव्हरी होती परंतु इथे मात्र स्विंग केला चेंडू, त्यामुळे बॅट्समन बीट होतं, निर्धाव आला. बॅट्समन पुन्हा एकदा मिस झाला. एका धाब्यासाठी हा प्रयत्न आणि लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल मिळते आणि या सिंगल न धावसंख्या होती 29 धावा, 29 रन्स. 5 बाद 29. शेवटचं षटक आहे. अच्छा, रजनीमध्ये बऱ्याचशा मॅचेस आपण सर्व लो स्कोरिंग होताना पाहिला. 61 धावांचा जर अपवाद वगळला तर बाकी सर्व मॅचेस या 50 या आकड्याच्या आतच पाहायला मिळाल्या.
ज्यामध्ये आपण पाहू शकाल बेलपाडा संघानं 61 धावा सुरुवातीला केल्या होत्या, पैकी इतर सर्व मॅचेस लो स्कोरिंग मॅचेसच आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्यामध्ये प्रभावित कामगिरी ओव्हरऑल आपण पाहिली. धावसंख्या आहे 29. चला वेळ नका घेऊ. रिव्हर्स स्ट्रोक लगावण्याचा हा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट थर्डमॅन मध्ये तोपर्यंत सिंगल मिळाली जाते आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या होती 30 धावा. 4 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर जय हनुमान खारकोपर विपक्ष जय हनुमान वाघिवली या दोन संघांमध्ये सामना चालू असताना प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना जय हनुमान वाघिवली संघाची धावसंख्या 4 षटकांच्या मोबदल्यामध्ये 5 बाद 30 झाल्यात. करायचे ते 31 धावा. लो स्कोरिंग मॅच पुन्हा एकदा आपण अनुभवणार आहात. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा आपण आवाज ऐकणार आहात. चेसिंग मास्टर आमचे मच्छिंद्र सर यांचा. तर आदरणीय बंटी शेठ भाजप नेते यांचा मात्र शुभ सन्मान मंचावर होते. आपण पाहूया होळी चषक खारकोपर ते यशस्वी आयोजक वैभवजी कदम वैभवजी खरं त्यांचा शुभ सन्मान या मंचावर होताना पाहतोय. धन्यवाद. थँक्यू बंधू आणि थँक्यू प्रसाद. चला आपण मला लगेच जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग सामना. पहिल्या सामन्यामध्ये 61 धावा आपण पाहिल्या तो उच्चांक बेलपाडा संघाने 2 सामने लगातार जिंकलेत आणि या सामन्यामध्ये निश्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. सर्वांचे लाडके निलेश कारकर साहेब आमचे धीरज ओवलेकर शेठ आणि शैलेश भगत शेठ यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि आमचे प्रतीश आणि त्याची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून आयोजन आपण एन्जॉय करतोय. चला दोन्ही संघांना विनंती एक सामना अजून खेळवायचा आहे. सामना आपण सुरुवात करूया लगेच. 4 षटकांचे सामने मी यासाठी ठेवलेत कारण आम्हाला टायमिंग मॅनेजमेंट करायचं आहे. 31 धावा कुठाच्या लो स्कोरिंगचे सामने. आज प्रत्येक सामना फाईट झाला त्यामुळे बघायचं. नीरज सर आणि त्यांची संपूर्ण टीम आमचा पॅनल ऑफिशियल पॅनल आमच्या समोर त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कॉमेडी बॉक्स मध्ये आमचे बंधू निलेश आमचे दिनेश पाटील सर, त्यानंतर आमचे प्रशांत भोई सर, प्रसाद भोईर आणि आमचे प्रतीश आमच्या समेत आहेत. स्वागत आहे पॅनल तुमचं देखील. राम पाटील आणि सचिन पाटील यांनी देखील आम्हाला स्कोरिंग मध्ये पहिल्या 2 सामन्यामध्ये मदत केली, त्यांचं देखील स्वागत आहे. ऋतिक गरताला त्याला साथ दिला हर्षर ठाकूर आणि राम पाटील गोलंदाजीमध्ये. सन्मान रामशेठ ठाकूर आणि विद्यमान आमदार फोर्ट्रिक आमदार सन्माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्या सन्मानासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. उलवाड नोड मध्ये बीजेपीचं भरपूर कार्य
आणि त्यांच्या कार्याला मी सलाम करतोय. 31 धावांचा पाठलाग करायचा 24 चेंडूमध्ये. गोलंदाज तयार, कंट्रोल फुल स्ट्रोक पहिल्या चेंडूमध्ये टीमचा सुंदर वापर केलाय आणि निघून बॅकस्कर मध्ये वन बाउंस सीमा पार दमदार चौकार. अशा चौकारांची गरज आहे बंधू, कारण P1चा सुंदर वापर केला पाहिलाय. पूर्ण वॅकंट एरिया आहे आणि त्या वॅकंट एरियामध्ये चेंडू फेकून दिलाय. कंट्रोल फुल स्ट्रोक दाखवत असताना आणि चौकाराने सुरुवात केली. 31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. हे चांगलं तंत्र आहे. P1 मध्ये हल्ला बॉल करायचा, गोलंदाजाला प्रेशराईज करायचं, दबाव तंत्राचा वापर करायचा आहे आणि धावा वेगानं पूर्ण करून समोरच्या संघाचा आत्मविश्वास कमी करायचा आहे. ही चांगली स्ट्रॅटेजी आहे फलंदाजाची. पहिल्या चेंडूवरती घनगती हर्षल ठाकूरच्या बॅटमध्ये आलेला चौकार. गोलंदाज राम पाटील किती कमबॅक करणार. फुल टॉस, पुन्हा एकदा दिशा दिलीच करत विकेट. नो मॅच लाईन मध्ये चेंडू ड्रायव्हर झालाय. एक्झॅक्टली बॅकवर्ड रिजन मध्ये निघून गेलाय. मग अशी फॉरवर्ड स्क्वेअर लेग, आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. याच गोलंदाजाने मागच्या सामन्यामध्ये मेडा षटक फेकलं होतं. वेळ बदलली, काळ बदलला, सामना बदलला, संघ बदलला. हे असं क्रिकेट. ज्या गोलंदाजाने मगाशी मेडन षटक फेकलं त्या गोलंदाजाला हल्ला बॉल केलाय. सुरुवात दमदार केली. पहिला चौकार फॉरवर्ड स्क्वेअर लेग, दुसरा चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेग. बघायचंय 3 चेंडूमध्ये 3 चौकार. मारक अटॅक स्टार्स मध्ये. व्हॉट अ वंडरफुल स्टार्ट फ्रॉम द बॅट्समॅन. फुल टॉस, नो बॉलचा पंचकार इशारा, दिशा दिली. बॅकअप होतं पॉइंटला. चेतेश आला होता, क्रिश पाटील आला होता आणि मिळणार ती एकच धाव. पंचाचा नो बॉलचा इशारा. एकतर धावांची इन्व्हेस्टमेंट कमी, त्यामध्ये 13वा महिना, त्यामध्ये कोरोनाचा महिना म्हणावा लागेल, कारण फ्रीजचा इशारा पंचाकडे आलाय. धावांची धावगती जास्त वाढली, कारण 10 धावा 2 चेंडूमध्ये आल्यात. 500चं बॅटिंग स्टाईल दाखवल्या मैदानावरती. स्ट्राईक आता चेंज झाली आणि स्ट्राईकला याला ऋतिक घरत. ऋतिक घरत चांगला फलंदाज आहे. त्याचा स्टान्स, त्याची फटकेबाजी, त्याचा क्लास, त्याचा स्टँडर्ड आणि त्याची कडी नजर, त्याचं शॉटचं सिलेक्शन आणि त्याचं बॉडीचं बॅलन्स खूप चांगलं होतं मागच्या सामन्यामध्ये. ओपन चेस गोलंदाज फ्रीजचा वापर चांगला केलाय. चेंडू निघून गेला तो एक्झॅक्टली लॉंग ऑनला आणि कव्हर करेल. फंबल झाला क्षेत्ररक्षक, फार वेगाने आला होता. रोहित आला होता. 2 धावा पूर्ण केल्यात. ग्रेट बॅटिंग. सुरुवात केली हर्षलनं चौकारानं, ऋतिकनं सुरुवात केली 2 धाब्यानं. दोघांमध्ये चांगली भागीदारी 11ची आणि एक नो बॉलचा चेंडू म्हणजे 12 धाबा दाफळकावती आल्या. 33 धाबा 31 धाबा कुठायच्या आहेत आणि 3 चेंडूमध्ये कुठल्या त्या 12 धाबा म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये चौकार आला. आतापर्यंत 400चा बॅटिंग स्टाईल दाखवल्या मैदानावरती. ओ डाऊन द लाईन गोलंदाजी, अशी डिलिव्हरी फार कमी असतात. याला समरीन डिलिव्हरी म्हटलं जातं किंवा डाऊन द लाईन गोलंदाजी म्हटले जाते. गुड बॉलिंग, अशी गोलंदाजी गरज आहे. ओपन चेस गोलंदाजी बघा, त्याची लेंथ, लाईन, पेस, पेसिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन आणि व्हेरिएशन खूप सुंदर आहे. कंट्रोल करत असताना, स्वतःला दाखवत असताना कंट्रोल गोलंदाजी. हिट केला चेंडूला, या चेंडू गेला गॅप मध्ये, काऊ करण्यामध्ये बॅकअप चांगला आहे. रोहितचा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला, 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगलं क्रिकेट, चांगला चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार. चेंडूचा मिनिट पॉइंट मैदानाच्या 4 बाजूला धावा कुटण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज सलामीवीर चांगली फलंदाजी देत असताना वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. चांगल्या कार्याची सुरुवात चांगली झाली तर कार्य चांगलं होतं. जसं या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा समारंभ अत्यंत थाटामाटात पार पडलाय. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले वर कबर ड्राइव्ह आणि फलंदाज बाद. चांगला झेल टिपलाय आकाशनं आणि पहिला धक्का 14 वरती पहिला धक्का लागलाय. 31 धाबा कुठायच्या आहेत. सोमीकडे सोपाय खारकोपर संघासाठी चांगली गोलंदाजी. शेवटच्या टप्प्यामध्ये हे षटक 7 चेंडूंचं राहिलं, तर एक नो बॉल राहिला. 2 चौकार पाहिले, त्यानंतर डबल पाहिली, सिंगल पाहिली, डॉट पाहिला, गडी बाद होताना पाहिलंय. खूप काही घडामोडी झाल्या पहिल्या षटकामध्ये. 14 धाबा दापलकावरती. सर्व निलेश शेठ, आमचे खारकर साहेब, धीरज ओलेकर शेठ आणि शैलेश भगत शेठ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ही त्रिमूर्ती आहेत, त्रिदेव आहेत, तरुण्य आहेत त्यांच्यामध्ये आणि संघटक चांगलं आहे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड तळमळ त्यांच्यामध्ये आहे. तर निलेश खारकर साहेबांचं कार्य आम्ही अगदीच जवळून पाहिलंय. त्यांना मिळालेला वडिलांचा वारसा आणि तो वारसा पुढे चालू ठेवलाय. 100% मधनं 80% समाजकारण आणि फक्त 20% राजकारण या जोडीच्या माध्यमातून आपण पाहत आलोय.
वडिलांचा मिळालेला वारसा जपणं फार महत्वाचं असतं बंधू. भरपूर लोकांना वडिलांचा वारसा मिळतो मात्र तो जोपासता येत नाहीये आणि व्यक्ती मात्र निलेश कारकर साहेबांना तो नेहमी जोपासलाय. फार कमी वयामध्ये त्यांची उंच भरारी ही पाहण्यानंतर आम्हाला देखील फार आनंद होतो. आणि त्यांचा मित्रपरिवार धीरज ओलेकर आमचे अध्यक्ष युवा मोर्चा उलवेनोड त्यांचे देखील प्रचंड कार्य परिसरामध्ये आणि शैलेश भगत यांचे उपाध्यक्ष उलवेनोड बीजेपीचे त्यांचे देखील भरपूर कार्य परिसरामध्ये. षटकाची सांगता 14 धाबा जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 17 धाबांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर बंधू. आज प्रत्येक सामना रफ अँड टफ झाला त्यामुळे आज क्रिकेटमध्ये वेळ गेला मात्र क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला आणि आज मनोरंजन चांगलं झालं एंटरटेनमेंट चांगलं झालं या स्पर्धेमध्ये कारण सुरुवात चांगली झाली स्पर्धेची. गोलंदाज तयार आकाश गावंडीत असताना कट केला बॅकफुटला जाऊन आली वाडा शॉट चेंडूबाचा रुबी कट दाखवला चायना कट ज्याला म्हटलं होतं रुबी कट देखील म्हटलं होतं. थ्रो मात्र थोडासा वाईडिश आलाय आणि विकेट किपरची तळमळ चेंडू बॅकअप करण्यासाठी मात्र मिळणार तर 2 धाबा. गॅदर करता आले नाही चेंडू. थ्रो चांगला डीप मध्ये दिला होता राज वेगाने गेला आपल्या डाव्या बाजूला लवकर सरकला तो आणि बॅकअप देखील केलं चेंडूला पिकअप केलं. रन गॅदर पिकअप ग्रिप अँड थ्रो फार वेगाने केल्यात मात्र विकेट किपरला चेंडू गॅदर करता आले नाही कारण थ्रो वाईडिश आला होता. मिळणार तर 2 धाबा. 2 धाबाने सामना बघा. मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले चेंडूला बॅकफुटला जाऊन बॅकफुट स्क्वेअर कट दाखवत असताना पॉइंटचा फार किती वेगाने आला बघा आणि काय चेंडू पकडलाय लगेच चेंडू फेकलाय देखील. गुड फिल्डिंग 16 वरती 1. पिकअप स्लो करण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा पंचाकडनं. लेन चांगली लाईन चुकली आणि पंचाने लगेच पॅनलाइज केले गोलंदाजाला वाईटचा इशारा. बंधू तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण मुंबईचं क्रिकेट पाहतो मोठमोठ्या ओपन कडच्या क्रिकेटमधनं तेव्हा अवांतर दर्शक फार कमी असतात. अवांतर दर्शकाला आळा घालणं ही काळाची गरज असते कारण ते अवांतर धाबा असतात गरज नसते त्या धाबांची आणि त्या धाबा जर तुम्ही दिल्यात तर सामना निसटू शकतो तुमच्या हातातनं. 17 वरती 1. 31 धाबा कोट्याच्या मैदानावरती. शॉट प्लेन पिकअप स्ट्रोक पुढे सरकला फाईन लेग रिझनला लॉंग लेग रिझनला माफ करा आणि फलंदाज बाद होतोय. 17 वरती दुसरा खतरा. रतीश पाणी चेंडू खाली आलाय. सुंदर चेंडू पिकअप स्ट्रोक बघा लवकर पिक केला चेंडूला मात्र लॉंग लेग रिझन मध्ये खूप चांगला झेल टिपलाय आणि दुसरा धक्का 17 वरती हर्षलला परतावा लागेल. 17 वरती हा दुसरा खतरा. हर्षदचं कौतुक करायला हरकत नाहीये. 11 धाबा कुठल्या तर स्वतःच्या फलंदाजीमध्ये स्वतःच्या इनिंग मध्ये आणि 17 वरती दुसरा खतरा. 31 धाबा कोट्याच्या 16 चेंडू आणि 14 धाबांची अवघ्या गरज आहे. मागचा सामना देखील रंगला त्याच्या अगोदर सामना रंगला त्याच्या अगोदरचे देखील चांगले सामने झाले त्यामुळे सामने रफ अँड टफ झाले मैदानावरती. चला फलंदाज बातचीत नको आता लगेच. चला प्लीज एक सामना बाकी आहे अजून कारण वाजले ते आता 2 तर 1 सामन्याला 1 तास गेले तर 5 सामना षटका खेळायला हरकत नाही बंधू. 5 षटकांचा सामना यासाठी नाही खेळवला की तुम्हाला जास्त वेळ नकोय तरी तुम्ही जास्त वेळ घेताय. आम्ही वारंवार बोलणार नाही आहोत कारण आमचं बोलणं कधी कधी टोचतंय प्रेक्षक फेरवून पण ते आमच्या सूचना असतात त्या सूचना आमच्या आयोजन समितीच्या असतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत प्रामाणिक पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. येणारे चेंडू 16 आणि 17 अजूनही 14 धाबांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर आहे पुन्हा एकदा मात्र येणारे चेंडू 4 चेंडूवरती किती धाबा येतील आणि शेवटच्या षटकात किती धाबा राहतील हा देखील महत्वाचा आहे. मागचा सामना 7 चेंडूमध्ये 8 धाबाची गरज ऋषिकेशनं सामना जिंकून देखील दिला होता मगाशी फक्त 3 धाबा दिल्या होत्या आणि काय रोमांचित विजय प्रस्थापित केला बेलपाडा संघानं. ब्युटिफुल डिलिव्हरी लाईन चांगली लेन चांगली लाईन चुकली आणि पंच सांगते इट्स अ वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. वाईट चेंडू नकार फेकू मित्रांनो परिस्थिती वाईट होऊ शकते तर 17 वरती 2 धक्के दिलेत त्यामुळे 18 धावसंख्या पुढे झाली. 31 धावांचा पाठलाग करत आहेत. 16 चेंडू आणि अवघ्या 13 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार वेगवान गोलंदाज गती जास्त आहे गतीवरती प्रभाव करण्याचा प्रयत्न करतोय मात्र कंट्रोल राहत नाही स्वतःवरती हा तो विसरतोय. शॉट आपल्या चेंडू याले हाफ आर्म जॅक करत असताना मिळणार ती 1च धाव आणि एखाद्याने फारसा फरक पडणार नाहीये. पुढे चेंडूमध्ये 2 धाबा मिळाल्या तर वाईटचा चेंडू आणि एक सिंगल 2 धाबा आल्यात. समीकरण बदललंय 15 चेंडू आणि अवघ्या 12 धाबाची गरज आहे. येणारे 3 चेंडू किती धाबा येतील आणि येणाऱ्या चेंडूवर 3 धाबांवर किती धाबा राहतील शेवटच्या षटकामध्ये ही देखील महत्वाची बाब असणाऱ्या सामन्या दृष्टिकोनातून. चांगलं मैदान चांगलं ॲटमॉस्फिअर अगदी हायवे लगत मैदान आणि सुंदर ॲटमॉस्फिअर मध्ये अत्यंत सुंदर क्रीडानगरी चांगलं आयोजन.
ऑन साइडला गॅप मध्ये गेलाय आणि चेंडू निघून गेला गॅप मधनं सीमा पलीकडं भरपूर काळानंतर हा येतो मॅग्निफिसंट चौकार. गरज होती चौकाराची, मच निडेड चौकार या फलंदाजासाठी आलाय मैदानावरती. समीकरण बदलले लगेच. येणारे चेंडू 14 आणि गरज होती फक्त 8 धावांची गरज. चेंडू आणि 8 धावांची गरज. धनेशच्या बॅटमध्ये गेला चौकार. धनेश भोईर एका चेंडूमध्ये चौकार सुरुवात करत असताना बाउन्स डिलिव्हरी, वाईटचा इशारा पंचाकडनं. गोलंदाज आकाश करतो काय? आकाशला गवसणी घालायचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू बंधूतीने वाईट फेकले, आता नो बॉल. हे षटक फार मोठं राहणार आहे. दिस मॅच विल बी दिस ओव्हर विल बी व्हेरी लेंदी. हा षटक फार मोठा असणार आहे कारण 2 चेंडू नो वाईट टाकलेत आणि तिसरा चेंडू वाईट फेकलाय. त्यामुळे संघाची परिस्थिती वाईट झाली आणि त्या समीकरण सोपं झालंय समोरच्या संघासाठी. 14 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज आहे. त्यामुळे समीकरण सोपं आहे फलंदाजी करणाऱ्या खारकोपर संघासाठी. गोलंदाज तयार. ओ बॅट अँड पॅड मध्ये चांगला चेंडू कापील केला. मध्ये चेंडू आलाय तो मागे. विकेट किपरच्या मागे बॅकअप चांगलं दिलं सरकारच्या बाहेर आणि पंच लेग बाय चिकून करत असताना लिमिटेड ओव्हर्स मध्ये धावा कशा येवत, त्या बॅटने येवत की लेग बायज नेवत की अवांतर नेवत, धावा येणं फार महत्वाची बाब आहे आणि धावा झाल्यात माधावती. उर्वरित समीकरण 13 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज आहे. बघायचं शेवटचा चेंडू षटकातील. अजूनही सामना कमबॅक करू शकतोय वाघिवलीवाडा संघ. मात्र गोलंदाजी थोडीशी खराब झाली आणि षटक थोडंसं लांबलं. चौकार देखील आलाय आणि वाईटचं प्रमाण देखील जास्त राहिलंय. 13 चेंडू 6 धावा. इट्स अ गुड डिलिव्हरी आणि षटक समाप्ती पंचाकडनं उद्घोषणा होते. मागच्या सामन्यामध्ये 7 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. आता समीकरण वेगळे आहे. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 चेंडू 12 असते ना बंधू अजून मजा आली असती. माझे समीकरण उलट आहे. 12 चेंडू बाकी आहेत आणि अवघ्या 6 धावांची गरज आहे. बघायचं षटक किती राहिलंय प्रतीक्षा मला सांगतील. एनालिसिस गोलंदाजीचं आकाशनं 10 धावा दिल्या, रामनं 14 धावा दिल्यात जानमार्ग खारकोपर संघाच्या माध्यमातून. आणि आता गरज असणार आहे धावफलकावरती. येणारे चेंडू 12 आणि 6 धावांची गरज आहे. थँक्यू शेलके. खूप चांगली स्कोरिंगची भूमिका पहिल्यांदा करायची आहे. आता स्वतःचं चॅनल उभं केलं कारण प्रगती होणं गरजेची गोष्ट आहे. बंधू संदेश शेलके आमच्या समेत आहेत आणि प्रणित मात्रे आमच्या समेत आहेत. प्रणित मात्रेच्या सोबत आम्ही यावर्षी भरपूर स्पर्धा कव्हर केल्या. मग उल्वा नॉट प्रीमियर लीग असेल, सिल्वर ट्रॉफी, त्यानंतर महेश स्पोर्ट्स ट्रॉफी, सचिन करत यांची ट्रॉफी असेल, अशा भरपूर स्पर्धा आम्ही या परिसरामध्ये कव्हर केल्या. चांगली स्कोरिंग करतात ते आणि इत्तमभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. चला सामना स्पीडअप करा प्लीज, उशीर नकोय. 12 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. बघायचा सामना खुला केला जाईल का या षटकामध्ये. वाजले ते 1:55 अजून एक सामना उर्वरित बाकी खेळवायचा आम्हाला. चला फलंदाज टाइमपास तर करा प्लीज, गरज नसेल तर सामना लगेच सुरू करा. फुल टॉस बॅट अँड पॅड मध्ये चेंडू होता. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. चेंडूवर येणं, वाकणं, उचलला, फेकणं, थोडंसं पंबलिंग आणि थ्रो मात्र खराब दिलाय. चेंडूची फेकाफेकी आणि धावा होणार. 2 धावा झाल्यात आणि 2 धावाने सामन्यामध्ये फारसा फरक पडेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. आता समीकरण 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू मात्र गेलाय डीप मध्ये. तोपर्यंत कव्हर करेपर्यंत 2 धावांचा अवधी होता. इनफ टाइम मिळाला आणि ते इनफ टाइम मध्ये 2 धावा कंप्लीट केल्यात. समीकरण 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. आजचा दिवस चांगला राहिला स्पर्धेचा. मजा आली बंधू समालोचन करण्यासाठी. मजा आली या स्पर्धेमध्ये. तर सामने फार चांगले झालेत डी गटच्या पोल मधून. क्लीन बोल्ड, डिशलॉस द बेस, 1 more विकेट गोज डाऊन. आता समीकरण असणार 10 चेंडू आणि 4 धावांची गरज. अटॅकिंग गोलंदाजी. सामना सुरू करा प्लीज. फलंदाज लगेच धावत जा, उशीर नको प्लीज. मैदानाच्या बाहेर काही झालेलं नाही, कोणी जायचं नाहीये. फक्त तिथे साप निघालाय, काला साप आहे, तो बघायचा असेल तर जा, नसेल तर मागे राहा. चला 10 चेंडू 4 धावा. पंच सामना सुरू करा. कोणाला वेळ देऊ नका. आपल्याला इथे झोपायचं नाहीये. नाईट पूर्ण 4 नाही वाजवायचे. चला फलंदाज लक्ष असू द्या तुमचं आणि क्षेत्ररक्षक लगेच ताबडतोब राहून घ्या. 10 चेंडू 4 धावांची गरज.
चला फास्ट खेळायचं, अजून एक सामना आपल्या खेळवायचा प्लीज. आयोजकाची विनंती तुम्हाला निलेश कालकर साहेब, आमचे धीरज ओवळेकर शेठ आणि शैलेश भगत साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आणि प्रतीश पाटील यांची संपूर्ण टीम वेल मॅनेजमेंट करत असताना 10 चेंडू 4 धावांची गरज आहे. गोलंदाज तयार, फलंदाज तयार, सामना रंगतोय मैदानावरती. ओ व्हाट अ शॉट, गॅप मध्ये गेला, चेंडू निघून गेला तो मिड विकेटला आणि सामना इथे होतो फिनिश. सामना जिंकणारा संघ आणि मगाशी जिंकलेला संघ बेलपाडा संघ. या आपण टॉस साठी लगेच या मॅन ऑफ द मॅच मी घोषणा करू. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू हर्षद ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हर्ष मसाळे.